नमस्कार, मी गीता पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर उद्या आहे लग्न आणि आम्ही आज थोड्याच वेळात आता निघत आहोत लग्नासाठी. आणि ते लग्नाच्या गाडीवर कन्नडमध्ये लिहिलेलं आहे स्नेहा आणि सचिन. तर हा आहे आमचा तीर, माझ्या बहिणीचा मुलगा. हाय कर. हाय. तो तुम्हाला विचारतो कशी वाटते गाडी आमची. तर तुम्ही पाहू शकता इथे ही जी गाडी आहे म्हणजे बस केलेली आहे ती सर्व आमच्या पाहुण्यांना तिकडे गावी म्हणजे जमखंडीला ॲक्च्युली लग्न आहे तर तिथे जाण्यासाठी ही बस केलेली आहे. फक्त आमचे घरचे असेच जवळचेच मित्र सगळं घरचेच फक्त पाहुणे त्या बसमधून जातील. तर आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत. सगळे आमचे पाहुण्याचे आहेत तिथे रेडी होत आहेत. तर त्या बसमधून आम्ही सर्वजण जाऊ. ॲक्च्युली हे जे आहे ते माझ्या दुसऱ्या मावशीचं घर आहे. हे आहेत माझे मोठे अंकल आणि हा माझा भाऊ विनय. हे यरगट्टी यरगट्टी म्हणून गाव आहे तिथे ते असतात. तर आता सगळेजण जाण्यासाठी रेडी होत आहेत. आणि हे अंकल तर तुम्हाला माहीतच आहेत, स्नेहाचे पप्पा. आणि हा सौरभ. ही मेहंदी तर ही पहा स्फूर्ती कशी रेडी झालेली आहे. ही पहा तिची मेहंदी. तर आता ही सुद्धा जाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर हा पहा तिचा कॉस्ट्युम. आणि ही माझी सर्वात छोटी आंटी सुवर्ण आंटी. तिला मी सुवा आंटी असे म्हणतो. हाय हाय. आणि ह्या आंटीवर मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवून शेअर करणार आहे. कारण ही सर्वात आमची सगळ्या मावशामध्ये ही सर्वात फेवरेट आंटी आहे आमची. ही आहे माझी बहीण, सख्खी बहिणी भारती. तर ही कोल्हापूरला असते. आता जो तीर मी तुम्हाला दाखवला तो हा तिचाच मुलगा. चल मी आता इथे ही नवरी मुलगी तयार होत आहे. ही बघा, ही प्रणिती. तिथे तुम्हाला माहितीच आहे. इंट्रोडक्शन. तर आज तिकडे जाण्यासाठी अशी ही पहा अशी तयार झालेली आहे. आणि ही तिची फ्रेंड पूजा, आमची फॅमिली फ्रेंड. चालू आहे ती. सर्वांची अगदी घाई चालू आहे. तर आता अंकल आम्हाला व्हिडिओ शूटिंग बंद करण्यासाठी सांगतायत आणि लवकर गाडीत बसायला सांगतायत. आणि इथे तुम्हाला पूर्ण कन्नड लँग्वेजेस दिसेल ऐकू येईल कारण इथे कोणी मराठी बोलत नाही. हे अजून रेडी होते. अजून चालू आहे तिचा मेकअप. अजून फुल मेकअप झाल्यानंतर आणखी एकदा मी तुम्हाला तिचा लुक दाखवते. तर अशा पद्धतीने आता स्नेहा निघत आहे. देवाला आणि आईवडिलांना नमस्कार करून बाहेर पडण्याची ही पद्धत तरी सर्वांच्याच घरी असते. आणि आता सर्वांच्या बॅगा सुद्धा बाहेर येत आहेत. आणि आता सर्वात शेवटी निघताना घराच्या उंबऱ्याची पूजा करण्याची अशी ही तिकडे पद्धत आहे.
आणि त्यानंतर भावांनी होणाऱ्या नवरीची पूजा करायची सुद्धा अशी पद्धत आहे. तर तेच इथं करताना तुम्हाला दिसत आहेत. इथे जे कोणी भाऊ आहेत ते सर्वजणच हिची पूजा करतायत. आता सौरभ म्हणजे तिचा जो सख्खा भाऊ आहे म्हणत आहे मोठा याचा दिमागच चाललेला आहे असं तो म्हणत आहे. कारण एरवी भांडामध्ये मारत असणारा भाऊ आता तिची पूजा करताना तुम्हाला इथे दिसत आहे. आणि ते मगाशी मी तुम्हाला दाखवलं दुसऱ्या मावशीचं घर, तर त्या अंकलचं आता ऑपरेशन झालेलं आहे. तर त्यामुळे ते काही लग्नाला येऊ शकणार नाहीत. तर त्यासाठीच त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी स्नेहा आता इथे आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता हे माझे दुसरे अंकल, अनुप यांचाच मुलगा आहे. तर हल्लीच त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. अंकल रोग बरते तर चला पुन्हा चालू झालं आहे फोटो सेशन शेवटचं स्नेहाबरोबरचं. कॅमेरा देतो ना ऑन కింద तर नवरी बरोबर तिची फ्रेंड आणि माझी बहीण दोघीही जात आहेत. तर अशा पद्धतीने नवरीची गाडी निघालेली आहे आणि आता पाठोपाठ आमची ही बस तिथून आता निघेल. तर आता अशा पद्धतीने सर्वजण बसमध्ये बसण्याची तयारी इथे करताना तुम्हाला दिसत आहेत. हॅलो, हे बघा काऊ इकडे इकडे. हॅलो, बघा आम्ही आता इथेच आहे. चप्पल वगैरे आता सगळे बसलेला आहोत आम्ही बसमध्ये. हाय बघा गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
तर चला आता अशा पद्धतीने आमची बस चालू झालेली आहे. आम्ही निघालेलो आहोत जमखंडीला. इथून साधारण 3 ते 3.5 तास लागतील तिथे पोचायला आम्हाला. तर आता बसमध्ये बरेच जणांचे एकत्र आहेत, तर त्यामुळे मी तुम्हाला आणखी एकदा सगळ्यांची ते ओळख करून देते. मी बहीण भारती, काय म्हणा सुहा आंटी, बेबी आंटी, माला आंटी, प्रीती, माय सिस्टर रत्ता आणि हा छोटासा शंकू, हा प्रवीण, माय ब्रदर्स अनूप, आणि हा गट्टू, हा तर माहितीच आहे, आणि हा विनय. हे तिन्ही माझे ब्रदर्स. आणि ही माझी बहिणी. हा यार सांग की अगं बोलायचं का? हाय म्हण. हाय म्हणजे मुद्दा मी बोलले का? हा ही तर माहितीच आहे. हा ही माझी आई. हा नोडा आई, माझ्या आई. हा आणि ही माझी स्वस्ती, आणि ही काव्या काऊ. हा ही माझी दुसरी वहिनी दीपा. हा आणि हा धीरू. हो हॉटेल आहे ना. आणि हा माझा आणखी एक भाऊ प्रशांत. आणि हे माझे सर्वात फेवरेट अंकल. अपोजिट लीडर. का हो? हे अरुण अंकल. हे असतात बेळगावमध्ये. हे असतात बेळगावमध्ये टीचर आहेत ते. आणि हा तीर. तर आता लपून अशी मेहंदी काढली जात होती त्या मावशीची. मोबाईल फ्री नाही हो, गाणं लावण्यासाठी. तर आता गाणं ऐकून लगेचच बसमध्ये सुद्धा डान्स चालू झालेला आहे. तर आम्ही निघताना तर जेवण करूनच निघालो होतो. तर आता सर्वांना हवा आहे तो चहा. तर आता चहासाठी आम्ही तिथे थांबलेलो आहोत. तर आता चहा आलेला आहे आणि आता आम्ही चहा पितो आहोत. आता आम्ही चहा पित आहोत. हे पहा आता इथं बाहेर पाऊस चालू आहे आणि त्याबरोबर आम्हाला चहा आलेला आहे. तेव्हा पाहू शकता तुम्ही, ते बाहेर पाऊस चालू आहे.
ओनली सी इथं भाऊ आमचा इथं बिस्किट आलेला आहे, भाऊ आणलेला आहे. हे फक्त बघण्यासाठी असं जाऊन ठेवणार आहे. ओनली फॉर सी. तर चहा बरोबर आता बिस्किट सुद्धा आलेला आहे. तुला 2 दिले हा तर इथे चहाची पार्टी चालू आहे. चहा आणि बिस्किट टी टाइम हे नाही झालं. चहा नंतर आता आलेले आहे स्नॅक्स. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे एक फेमस मंदिर आहे, ते इथे जाताना आपल्याला लागतं आणि इथे नदी सुद्धा आहे. तिथे पोहोचेपर्यंत बरीच अशी छोटी छोटी गावं इथे आपल्याला लागतात. तिथली शेती, तिथली घरं, हे सर्व काही बघायला खूप छान वाटतं. कारण हे जे नेचर आहे ते इकडे आपल्याला शहरात पाहायला मिळत नाही. तर अशा तऱ्हेने आता जस्ट आम्ही इथे पोचत आहोत. तर इथं आत आम्ही अशा तऱ्हेने आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे आणि हॉलसुद्धा बराच असा मोठा दिसत आहे. तर आता रात्री होईल एंगेजमेंट आणि त्यानंतर होईल हळदीचा कार्यक्रम. ते सर्व व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन. आणि हा व्हिडिओ मी इथे संपवत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि साईडला जे घंट्याच्या आकाराचं बटन असतं त्यालासुद्धा तुम्ही नक्की दाबा, जेणेकरून मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याची सूचना तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.